नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आत्ता आम्ही निघालोय सिटीमध्ये थोडी खरेदी करायची आहे. आम्ही आलोय भोऱ्याळीमध्ये. मला पडद्यांसाठी पाईप आणि असे होल्डर घ्यायचे आहेत. पाईप आणि होल्डर घेतले. त्यानंतर आम्ही गेलो गाऊनच्या दुकानात. मला गाऊन पण घ्यायचे होते. हे पहा, इथे असे डिझाईनचे गाऊन आहेत. मी बरेच पाहिले, त्यानंतर 2 चॉईस केलेत. हे पहा हे. त्यानंतर आम्ही मंडईमध्ये आलो. मला भाज्या पण घ्यायच्यात. मी ह्याच्याकडे काकडी विचारली. 20 रुपये पावशेर आणि 70 रुपये किलो म्हटलं अजून बघूयात पुढे. त्यानंतर इथे मी टोमॅटो आणि वांगी घेतली. मला आणखीन भाज्या घ्यायच्या होत्या. मग पुढे आलो आम्ही आणि या बाबांकडे मी गवार, भेंडी, काकडी आणि शिमला मिरची घेतली. सर्व भाज्या घेऊन झाल्या. त्यानंतर मी इथे गावरान कणस घेतली. त्यानंतर आम्ही आलो मंडईच्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. दर्शन घेऊन झाले. मग आलो आम्ही इथे फरसाण, मुरमुरे आणि फुटाणे घ्यायला. तेही घेऊन झालं. निघालो तर पाऊस यायला लागला. म्हटलं जाऊयात असंच भिजत. पुढे आलो तर पाऊसच नव्हता. आम्हाला जायचं होतं भवानी पेठेत आईच्या दर्शनाला. मंदिरात आल्याच्या नंतर मंदिर बंद होतं. दुपारचं 1 ते 4 मंदिर बंद असतं. 4 वाजायला 5 मिनटं बाकी होते. मग आम्ही थांबलो थोड्या वेळ. बरोबर 4 वाजता मंदिर उघडलं. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. मंदिरात आल्यावर आईचे दर्शन घेतले. रेणुका मातेचे दर्शन घेतले. प्रदक्षिणा घेऊन आम्ही 5-10 मिनटं बसलो निवांत. त्यानंतर आम्ही आलो कॅम्पमध्ये, हॉटेल कोहिनूरमध्ये. तिथे व्हेज समोसे ऑर्डर केले. इथले व्हेज समोसे खूप फेमस आहेत. ऑर्डर पण आली. त्यानंतर मस्त आम्ही समोसे आणि चहा घेतला. खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो. आम्हाला जायचं होतं माझ्या जावेकडे. घरी आल्यावर देऊ बघा इथे डाळीला फोडणी देते, कशी उदास बसली आहे. मला व्हिडिओ घेताना बघून लाजली. तिथून उठून निघून गेली. इथे साधनाचा स्वयंपाक चालू होता. आज तिने जेवायला चिकन बनवलं होतं. तन्मयने ह्यांच्यासाठी श्रीखंडाचा डब्बा आणलेला, कारण की हे चिकन खाणार नव्हते. त्यांच्यासाठी व्हेज जेवण बनवलं होतं. साधना इथे भाकरी बनवत होती. आम्हाला जेवायला पण वाढलं होतं तिने. त्यानंतर मी देऊला आवाज दिला, चल जेवायला म्हणून. मग आम्ही तिघे जेवायला बसलो. इथे मस्तपैकी माझं ताट तयार केलं होतं. चपाती, चिकनचा रस्सा, कांदा आणि लिंबू. देवनी पण मस्त रस्स्यामध्ये लिंबू पिळून घेतला. माझ्याकडे बघून हसायला लागली. त्यानंतर आम्ही जेवायला सुरुवात केली. या मंडळी जेवायला. मस्त झाला होता रस्सा. मस्त पोटभर जेवलो. त्यानंतर आम्ही निघालो. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.